सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असतं. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल व परिस्थितीही बदलेल. जगातील सर्व नात्यामध्ये आईचं नातं हे सर्वश्रेष्ठ असतं, कारण त्याचं वय हे सर्व नात्यांमध्ये 9 महिन्यांनी अधिक असतं. महत्त्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो, तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही परकच राहतं. असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. स्वामी या नावातच एक ताकद आहे. सगळ्यांना संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आहे आणि स्वामीभक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे. उगीच विनाकारण कोण कोणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. म्हातारपणी आईवडिलांना सांभाळण्यासाठी चांगल्या मुलाची नाही तर चांगल्या सुनेची गरज असते. आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढं कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसांचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते, मग ते येणारे असोत वा जाणारे. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. नुसतंच आपलं म्हणून नाही चालत. आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाखी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चलाखी 4 दिवसच चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे व्यक्तिमत्व. आयुष्य जगताना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. जेव्हा प्रेमाचं वाटप झालं तेव्हा रामायण लिहिण्यात आलं आणि संपत्तीचं वाटप झालं तेव्हा महाभारत. काल हेच सत्य होतं आणि आजही हेच सत्य आहे. जसे एकाच बाजूने भाजून जशी भाकरी बनत नाही, तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही. संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच तुमचं यश मोठं असेल. खूप विनम्रता लागते नाते निभावायला. छळ कपटाने तर फक्त महाभारत होते. आयुष्य कायमस्वरूपी यशस्वी आणि आनंदी जगायचं असेल तर जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करावी. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठं होत चाललोय.
आपल्या आयुष्यात कोण येणार हे काळ ठरवतो. आपल्याला आयुष्यात कोण हवं हे आपलं मन ठरवतं आणि आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपली वागणूक ठरवतं. कोणाला आपलेसे बनवायचे असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कारण मुखाची नाती ही गरजेपुरती असतात आणि मनाची नाती ही शेवटपर्यंत साथ देतात. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. दुसऱ्याला आपली गरज असते तेव्हा आपण बिझी आहोत हे म्हणणं सोपं असतं, पण आपल्याला कुणाची गरज असते तेव्हा त्यानं बिझी आहे असं उत्तर दिलं तर मात्र फार त्रास होतो. एखाद्याचे कौतुक किती करायचे तेवढं करा, पण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो. लवकर राग येणारी लोक मनाने खूप चांगली असतात, कारण त्यांना आपल्या फिलिंग्स लपवायच्या येत नाहीत. जे काय असेल ते तोंडावर बोलतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. समुद्र बनून काय फायदा? बनायचं तर तळे बना, जिथे वाघ पण पाणी पितो, पण तोही मान झुकवून. इतरांवर बसलेली धूळ कोणालाही सहज दिसते. तुम्ही दुसऱ्यामध्ये दडलेले सोन्याचे कण शोधायला शिका. स्थळ, काळ आणि प्रसंग या 3 गोष्टींचा विचार करून वागणारा मनुष्य व्यवहारज्ञानी व शहाणा ठरतो. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. असलं नसलं तुझं कोणी, तू पंखात नेहमी भरारी ठेव. बदलतील हे पण दिवस, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ.